तर काय म्हणता हो पोट्टे हो. तर आपण आलो. आज बॉडी बनवायची होती भाऊ. तर मी म्हटलं कशी बनली, इथे फॅट आहे आणि इथे फॅट आहे आणि छातीवरही फॅट आहे. मी म्हटलं आपली तर बॉडी बनत नाही रे बा. तरी तुमच्या भावानं हॉस्टेल सोडला, गेलो जिममध्ये. जिममध्ये आलो आणि जिममध्ये अंदर गेलो तर माहोलच होता रे बा अलग. अलग माहोल पाहिला. आणि मी म्हटलं ते ह्या पोट्ट्याचं थांबाचं नावच नाही घेऊन राहिलं. अरे बा म्हटलं बापरे, ते रोशनदाचे फोटोही लागेल होते. अधिक हलकचे बी लागेल होते. मी म्हटलं अरे बाप रे बाप. म्हटलं चला एक काम करू आपण. आपण बी जिम मारू. सगळ्यात पहिलं तर आपण वजन मापलं मित्रांनो. तर पाहिलं वजन तर आपलं 86 किलो वजन भरलं होतं रे बा. म्हटलं बाप रे बाप, एवढं सारं वजन. म्हटलं काय करू आता, सायचं खाणं कम करा लागेल. म्हटलं जाऊ दे भोकात. बॅकची एक्सरसाइज मारली आपण. हे मारली बॅक. बॅक तुम्हाला काय सांगू दे, एवढं पहिली बार मी मारू राहिलो आता एवढं. तर मला माहीत कसं होऊ राहिलं. तर आपल्याला तर जिमचा एक्सपिरियन्स आहे नाही एवढा. आपण तर मारू राहिलो कसं बी. मी म्हटलं मारून पाय, आजचा पहिला दिवस आहे आजा, मारून पाय. मग त्याच्या बाद बॅक झालं. मग उचलले आपण रॉट. मग रॉट उचलली, ठेवली खालतं. आणि मग बराबर केली आपली पॅन गिन. आणि मग खोसली. आणि मग हे मारलं आपण बायसेप. क्या बात आहे. बायसेपला पाहिलं तर एवढे हात दुखू राहिले तुम्हाला काय सांगू. एवढा पंप आलता त्याच्यात. तर मी म्हटलं फाटी काय रे बा आता. त्याच्या बाद ते झालं. मग माझा मित्र म्हणते एक काम कर म्हणते, हे झाल्यावर म्हणते तू म्हणते डंबल कर मार म्हणते. तर मग मी हे झाल्यावर मी काय केलं, डंबल घेतले. डंबल कर मारू राहिलो. मग हे डंबल कर मारू राहिलो. मी म्हटलं याच्यात बी यार मला लयच लयच परेशानी होऊ राहिली. ती म्हटलं यार काय करू माय बहीण याचं. एक तर आपल्याला शिकवणेवालं कोणी आहे नाही. मी म्हटलं एक काम कर, आजपासून तर आपण कसं वर्कआउट करून घेऊ आज. काल पाहून घेऊ म्हटलं. तर पाहिलं तर त्याच्या बाद तर बाप रे बाप, एवढं थकलो मी की काय सांगू तुम्हाला. पंपा कसा आला आपल्या बायसेप म्हणे, आला की नाही आला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर त्यासुधी जय महाराष्ट्र. भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगला, फॉलो करायला भूलू नका.